सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार सुरू आहे। प्रकरण आमचं सुरू आहे की जाणण्याशिवाय ज्ञानाचा ज्ञेयाशी कोणताही संबंध नाही। शुद्ध आत्मद्रव्य आपल्या ज्ञानाच्या द्वारे अन्य ज्ञेय पदार्थांना जाणतात। ते त्यांचं जाणणं म्हणजे ज्ञानाचं शुद्ध परिणमनच आहे आणि त्यामुळे ज्ञान ज्ञेय रूप होत नाही किंवा ज्ञेय ज्ञानामध्ये पण प्रवेश करत नाही। दोन्ही आपल्या मर्यादेत राहून ज्ञान ज्ञेयाला जाणतो आणि ज्ञेय ज्ञानाचा विषय बनतो। उदाहरण आम्ही काल कलशामध्ये बघितलेलं होतं की चंद्राची किरण जेव्हा फैलतात त्यावेळेला संपूर्ण पृथ्वी श्वेत बनते, परंतु भूमी ज्योत्स्नारूप होत नाही आणि ज्योत्स्ना भूमिरूप परिणमत नाही। अशा तऱ्हेचं ज्ञानाचं आणि ज्ञेयाचं परिणमन असणार आहे। पृथ्वी पृथ्वी रूपच आहे, त्याप्रमाणे ज्ञानामध्ये समस्त ज्ञेय प्रतिबिंबित होतात, पण ज्ञेय ज्ञेय रूप आहे, ज्ञान ज्ञान रूप आहे। ज्ञानाचा स्वभाव जाणणं आहे आणि ज्ञेयाचा स्वभाव ज्ञानाचा विषय बनणं हा आहे। आणि तसे ज्ञान स्वपर प्रकाशक आहे, म्हणून ज्ञान ज्ञान रूप पण आहे आणि ज्ञेय रूप पण आहे। म्हणजे ज्ञान ज्ञेय पण आहे। ज्ञानामध्ये देखील प्रमेयत्व गुण आहे, म्हणजे आत्म्यामध्ये देखील प्रमेयत्व गुण आहे, म्हणून ज्ञान देखील ज्ञानाचा विषय बनू शकतं। अशा तऱ्हेने ज्ञानाची आणि ज्ञेयाची मर्यादा आम्ही लक्षात घेतली। यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, जैसे चंद्र किरणी प्रगटी भूमी सेत करे, भूमीला श्वेत करतात, भूमी न दिसे सदा ज्योतिषी रहे, तैसे ज्ञान सकती प्रकाशे हेय उपादेय, ज्ञेयाकार दिसे पै न ज्ञेय को गहती है। ज्ञेयाकार दिसते पण ज्ञेयरूपी होत नाही, ज्ञेयाला ग्रहण करत नाही। शुद्ध वस्तू शुद्ध परजाई रूप परिणवे, सत्ता परवान माहे ढाये न ढहती है। म्हणजे सत्ता ही निश्चितपणे तशा प्रकारची असणार आहे, ती आपल्यातच विद्यमान आहे आणि कोणत्याही कारणाने ते ढळत नाही, म्हणजे आपली मर्यादा सोडत नाही। सो तो और रूप कबहू न होई सर्वथा, निहचे अनादि जिनवाणी सो कहती है। निश्चयानी जिनवाणी मध्ये हेच कथन आम्हाला पाहायला मिळतं। यानंतर अमृतचंद्र आचार्य परत कलश ठेवणार आहे आणि या कलशामध्ये सांगणार आहे की रागद्वेषाचा उदय कुठपर्यंत आहे। जोपर्यंत या रागद्वेषाचा उदय आहे तोपर्यंत ज्ञान ज्ञानाला समीचीन रीतीने जाणत नाही, ज्ञानामध्ये प्रतिष्ठित पावत नाही। कलश 217 नंबरचा। राग द्वेष द्वयमुदयते तावते तन्नयावत्, ज्ञानं ज्ञानं भवति न पुनर् बोध्यतां याति बोध्यम्, ज्ञानं ज्ञानं भवतु तदिदं न्यकृता ज्ञान भावं, भावा भावो भवति तिरयन् येन पूर्ण स्वभावः।
जोपर्यंत ज्ञान ज्ञान रूप होत नाही आणि ज्ञेय ज्ञेयपणाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत राग द्वेषाचे द्वंद्व उदय पावते. म्हणजे जोपर्यंत ज्ञान ज्ञानरूप परिणमत नाही, म्हणजे ज्ञानाची अज्ञान दशा आहे. ज्ञान ज्ञेयाला जाणत असताना ज्ञेय आणि ज्ञानामध्ये एकमेक मी आहे असा जिथे अनुभव आहे, तोपर्यंत ज्ञानाची अज्ञान दशा आहे. ज्ञानामध्ये प्रतिबिंबित झालेली वस्तू ती माझा भाव आहे हे समजून त्यामध्ये अनुराग करणं, रागद्वेषाची प्रवृत्ती जीवनात असणं, हे आमचं अज्ञानजन्य परिणती आहे. म्हणून हे ज्ञान अज्ञान भावास दूर करून ज्ञान रूप हो, की ज्यामुळे भाव अभाव म्हणजे रागद्वेष यांना बाजूला सारून पूर्ण स्वभाव प्रगट होईल. म्हणजे आमचा स्वभाव जो आमचा जाणणं हा आमचा स्वभाव आहे. रागद्वेष करणं ही आमची विभाव परिणती आहे, ही आमची पर्यायगत योग्यता आहे. आणि या पर्यायगत योग्यतेला, विभाव भावाला जीवनामधून आम्हाला बाजूला करायचंय. जोपर्यंत आमचं अज्ञान आहे, ज्ञान ज्ञान रूपाने परिणमित नाही, तोपर्यंत ह्या क्रिया जीवनात होतात. म्हणून जोपर्यंत ज्ञान ज्ञान रूप होणार नाही आणि ज्ञेय ज्ञेय रूप होणार नाही, तोपर्यंत रागद्वेष उत्पन्न होतात. ज्ञान आणि ज्ञेय यांचा एकरूप मिश्र स्वाद म्हणजेच रागद्वेष विकार, त्यांचा मिलित अनुभव समाप्त होऊन न्यायक भावाचा अनुभव झाला. पहिल्यांदा समयसार मध्ये उदाहरण दिलेलं आहे की भाजीमध्ये मीठ जास्त पडलं, त्यामुळे भाजी खारट झाली, असा आमचा व्यवहार आहे. म्हणजे आम्ही मिठाचं खारत्व हा स्वभाव न बघता भाजीवर तसा आरोप करून भाजीच खारट रूप आहे असा एकमेक मिलित स्वाद आम्ही जीवनामध्ये घेत असतो. बोलण्याची आमची पद्धती तशी असली तर बिघडलं नाही, परंतु आम्ही ती वस्तूच तशी आहे असं जर मानत असू, म्हणजे भाजीच खारट आहे असं जर आम्ही तसं मान्यतेत घेत असू, तर आमची चुकीची कल्पना आहे. आणि जर आम्ही त्यामधला पृथक पृथक स्वाद लक्षात घेऊन बोलतानाची भाषा जरी आमची भाजी खारट झाली अशी असली, तरी यामध्ये मीठ जास्त आहे हा अभिप्राय जर आमच्या जीवनात असला, तर आमचं जाणणं जे आहे ते निखळ शुद्ध रूपाचं जाणणं आहे. एकमेक जाणलं नाही, मिलित जाणलं नाही. हा तर व्यवहार आहे, व्यवहारात तर आम्ही सुधरू शकतो, पण अंतरंगामध्ये जाणत असताना जे ज्ञेय आमच्या ज्ञानाचा विषय बनत आहे, त्यामध्ये आम्ही मिलित स्वाद घेतोय, एकमेक स्वाद घेतोय. आणि जेवढी त्या भावाशी पदार्थांशी आमची तन्मयता जास्त, तेवढा आम्हाला असं वाटतं की याच्यामधून आम्हाला जास्त आनंद प्राप्त झालेला आहे. एखादा सिनेमा आम्ही बघतो आणि सिनेमा बघत असताना त्या पात्रांशी जितकं आम्ही समरस होतो, तेवढा आम्हाला आनंद आला असं वाटतं. म्हणजे रागद्वेषाशी जर आम्ही एकी भाव रूपाने परिणत झालो आहे, तिथे आम्हाला आनंद वाटतो. वास्तविकतः हा आमचा विभाव भाव आहे. एखादा आपण चांगल्या ठिकाणी आपण स्थळांना भेट दिली, प्रेक्षणीय स्थळाला, त्या ठिकाणी आम्हाला उत्कृष्ट आनंद कधी मिळाला असं वाटतं, जेव्हा आम्ही देहभान विसरतो, आत्मस्वभाव विसरतो आणि त्या पराशी आम्ही एकरूप होऊन परिणमतो, तिथे आम्हाला आनंद उत्कृष्ट मिळाला असं आम्ही म्हणतो. अध्यात्म सांगतो स्वयंची विस्मृती ही कधीही आनंददायी नाही. स्वयंची विस्मृती ठेवून आम्ही वस्तूला जाणा. स्वयं मी आत्मा हे जाणणार आहे हा भाव आणि समोरचं ज्ञेय माझ्यापासून पृथक आहे, त्यामध्ये आनंद गुण नाही. आनंद हा तर माझा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाचं मी वेदन करतो आहे, हा भाव ठेवून आम्हाला बघायचा आहे, ज्ञेयाकडे आम्ही लक्ष द्यायचं आहे.
परंतु आम्ही हा असा एक रूपतेचा अज्ञान भावाचा रस जीवनात घेतो आणि आचार्य तिथे आम्हाला सजग करतात आहे की हा अज्ञान भाव आहे, तुला तुझ्या ज्ञान रसामध्ये आनंद मानायला हवा आहे. रागद्वेषाशी तू जितकं समरस होशील तितका तुझा आनंद नाही, तो विभाव जन्य आनंद आहे. तुला याच्याही पेक्षा उत्कृष्ट आनंद जेव्हा तू ज्ञान भावाशी समरसी भावानी एकाकार होईल, त्याच्यामधून रागद्वेष वजा होतील, तो भाव तुला उत्कृष्ट आनंद देणारा आहे. हे वाचल्यानंतर आम्हाला प्रत्यक्षामध्ये हे करताना खूप कष्ट पडतात. सांगणं सोपं आहे, अध्यात्म पचनी पडणं अत्यंत कठीण आहे. सारखा सारखा आम्हाला प्रयोग करून त्याच्यामधला आनंद कशात नेमका आहे हे शोधणं आणि त्याच्यामध्ये आनंद घेणं हे आम्हाला जमतं का? हे श्लोक असे आहे समयसारचे की या समयसारच्या श्लोकांचा आम्हाला वाचताना तर वाटतं हे अत्यंत साधं आहे, हे आम्ही जीवनात उतरवू शकू. परंतु जेव्हा प्रॅक्टिकल मध्ये आम्ही उतरविण्याचा प्रयत्न करतो तर आम्हाला लक्षात येतं की अरे आम्हीही तसंच करतो आहे. त्याच्याशी आम्ही समरसी भावानी एक होऊन आम्ही स्वाद घेतोय. वस्तू खात असताना त्या स्वादाशी आम्ही तन्मयतेने तो स्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. ती चव आमच्या जिभेवर राहिली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि इथेच विषयांच्या भोगाची आम्हाला सार्थकता आमच्या अज्ञान अवस्थेत जाणवते, पण ही सार्थकता नसून ही यांची विफलता आहे. याही ठिकाणी हे सांगितलं की ज्ञान आणि ज्ञेय यांचा एक रूप मिष्ट स्वाद म्हणजेच रागद्वेष विकार यांचा मिलित अनुभव समाप्त होऊन जेव्हा हा मिलित अनुभव समाप्त होईल, त्याच्याशी समरसता आमची नष्ट होईल, त्यावेळेला आम्हाला आत्म्याचा स्वाद येणार आहे. आत्म्याचा स्वाद याचा अर्थ आत्म्याची अनुभूती येणार आहे. आत्म्याचा स्वाद गुण नाही आहे. स्वाद आमच्या भाषेमध्ये आम्हाला सांगण्यासाठी आत्म्याचा रस येणार आहे, आत्मानुभूती येणार आहे, आत्म अनुभव येणार आहे, हे तिथे शक्य आहे. हा अभेद अनुभवास आला असताना अज्ञान नाश पावते आणि ज्ञानाचा पूर्ण स्वभाव प्रगट होतो. अज्ञानामुळे ज्ञानात भाव अभाव रूप म्हणजे रागद्वेष परिणती होते. म्हणून ज्ञान ज्ञान रूप हो ही प्रार्थना या कलशामध्ये आचार्यांनी केलेली आहे. मिथ्यात्व कर्माचा जोपर्यंत उदय आहे तोपर्यंत ज्ञान अज्ञान रूप होते. सगळं काही जे सरळ साधं आहे ते गणित आम्हाला समजतच नाही. सर्वत्र आमची मिथ्यात्वामुळे विपरीत मान्यता आहे. आम्हाला वस्तू जशी पाहावीशी वाटते तशी वस्तू आम्ही बघतो. वस्तू जशी आहे तसं वास्तविकता आमचं अवलोकन किंवा जाणणं असायला पाहिजे. परंतु मिथ्यात्व कर्माचा इतका जबरदस्त पगडा अंतरंगावर असतो की आमच्या मनामधलं आम्ही वस्तूमध्ये ओतण्याचा प्रयत्न करतो. आमच्या मनामध्ये जो काही भाव आहे तशा भावानुसार समोरची वस्तू आणि व्यक्ती आहे असं आम्ही जाणतो. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की जे ब्रह्मी ते ब्रह्मांडी. म्हणजे ब्रह्मांडात आम्हाला काय दिसतं, जे आमच्या अंतरंगात आहे त्याची छबी आम्ही ब्रह्मांडात पाहण्याचा प्रयत्न करतो. आमचा जसा स्वभाव आहे तसा आम्ही दुसऱ्याचा स्वभाव आहे अशा तऱ्हेने त्याची आम्ही परीक्षा करतो आणि इथे आमची विपरीत मान्यता आहे. म्हणून आचार्य सांगतात की समोरची वस्तू जशी आहे तशी श्रद्धान करा. आमचा जसा भाव आहे तसं वस्तूचं श्रद्धान करू नका, ही विपरीत मान्यता आहे. म्हणून मिथ्यात्व कर्माचा उदय असताना ज्ञान अज्ञान रूप होते. त्यामुळे ज्ञानाचं विपरीत परिणमन होतं. म्हणजे जे जसं आहे तसं आम्ही बघत नाही.
वस्तूमध्ये सुखदुःख नावाचा गुणधर्म नाही. वस्तूच्या मुळे आम्ही रागद्वेष करतो आणि अशा तऱ्हेने परद्रव्य, देह, स्त्री, पुत्र इत्यादी पदार्थांत आम्ही राग करतो आणि अनिष्ट पदार्थामध्ये द्वेष करतो. जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती होते तेव्हा ज्ञान फक्त जाणणं रूप कार्य करते. ज्ञेयाला ज्ञेय रूप जाणतं आणि इष्ट अनिष्ट बुद्धी करत नाही. त्यामुळे रागद्वेष होत नाही. म्हणून सम्यक दर्शनाची प्राप्ती आम्हाला करायची आहे. तत्वज्ञानी होऊन रागद्वेष परिणतीचा त्याग करावा. म्हणून त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला काही कलश असे ठेवले की एक कलश सतत आमचा समयसार वाचत असताना पाठपुरावा करत असतात. तत्वज्ञानी बनायचंय म्हणून पहिल्यांदा कलश ठेवला होता, ऐ कथमपि मृत्वा तत्व कौतूहली सन. कथमपि मृत्वा हा शब्द ठेवला. तू काहीही कर, तुला मरणप्राय दुःख सोसावं लागलं तरीही तू सोस. तुला कितीही वेदना झाल्या तरी तू त्या सहन कर. तुला कितीही कष्ट करावे लागले तरी तू कष्ट घे, पण तत्व कौतूहली सन. तू तत्वाचा कौतूहली बनून तरी प्रथम विचार कर. मी कोण आहे हे जाणण्याचा तू प्रयत्न कर आणि तुझं उत्तर तुला शोधायचं आहे. इथे कोणतंही रेडीमेड उत्तर आम्हाला चालणार नाही. आम्हाला अंतर्मुख होऊन आमच्या या प्रश्नाचं प्रतियुक्त उत्तर आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त व्हायला हवं आहे. आचार्यांनी उत्तर लिहून ठेवलेलं आहे, मी आत्मा आहे. ते उत्तर आम्हाला नको आहे. माझ्या अंतरंगातून ही संवेदना भावश्रुत ज्ञान मला प्रगट व्हायला हवं की मी आत्मा आहे. मी अनंत चैतन्य स्वभावी असं आहे. मी ज्ञान दर्शनाने परिपूर्ण आहे. मी अनंत आनंद स्वभावी आहे. हे आमचे असे आतून स्फुरायमान झालेले उत्तर आमच्या जीवनात असायला हवे. आणि म्हणून सम्यक दर्शनाची प्राप्ती आम्हाला करायची असेल तर आम्हाला तत्वाचं कौतूहली बनून विचार करावा लागेल. तत्व काय आहे, जिनेंद्र भगवान काय, गुरु कोण, जिनेंद्रांनी सांगितलेलं शास्त्र काय, या संबंधी आम्हाला विचार करावा लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये परपरिणतीचा त्याग करावा लागेल. आणि म्हणून हाच दुःख नष्ट करण्याचा एकमेव उपाय आहे. आचार्य हीच भावना भावतात की सर्व जीव सुखी हो. दुःख अज्ञान जनित आहे आणि या तात्विक रहस्याला जाणणं म्हणजे आपल्या चैतन्य स्वभावाला जाणणं आहे. राग विरोध उदो जबलो तबलो यह जीव मृषा मग धावे. जोपर्यंत याच्या जीवनामध्ये राग विरोध आहे म्हणजे रागद्वेष आहे तोपर्यंत यह जीव मृषा मग धावे. मृषा म्हणजे खोटा, विपरीत, मृग म्हणजे मार्ग, खोट्या मार्गाने हा चालतो. ज्ञान जगो जब चेतनको तब कर्म दसा पररूप कहा. जेव्हा अंतरंगामध्ये ज्ञानाचा उदय होतो, ज्ञानाचा उदय होतो, ज्ञान अंतरंगात आहे, ते जे विपरीत झालेलं आहे ते समीचीन होतं. त्यावेळेला कर्मदशा पररूप, परकर्माची दशा ही पररूप समजतो. कर्म विलेची करे अनुभव, कर्माचा अभाव करून अनुभवतः मोह मिथ्यात्व प्रवेश न पावे. आणि माझ्या या आत्मतत्वामध्ये मोहाचा किंवा मिथ्यात्वाचा प्रवेशच नाहीये. मी एवढं स्वयं मध्ये आत्मचैतन्याने निमग्न आहे की याच्यामध्ये आता एक मिथ्यात्व माझ्यामध्ये प्रवेश करण्याची यत्किंचित देखील पॉसिबिलिटी, शक्यता नाही. एवढा मी लबालब ज्ञानाने परिपूर्ण भरलेला आहे की याच्यामध्ये कुठलीही वस्तू आता प्रवेश करू शकत नाही. मोह गये उपजे सुख केवल सिद्ध भयो जग माही न आवे. आणि अशा तऱ्हेने मोह नष्ट झाला, अनंत सुखाची प्राप्ती झाली आणि सिद्ध जीव बनल्यानंतर
हा जगमाही न आवे. म्हणजे या कलशामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत ज्ञान आणि ज्ञेयातील अंतर समजत नाही, म्हणजे ज्ञेयांना जाणताना ज्ञान ज्ञेयरूप होत नाही व ज्ञेय ज्ञानरूप होत नाही, तोपर्यंत अज्ञान भाव आहे. आणि अज्ञान आहे तोपर्यंत रागद्वेष आहे. म्हणून ज्ञेयांना जाणताना ज्ञान आणि ज्ञेय भिन्न आहे हे जाणणं आवश्यक आहे. आणि यानेच रागद्वेषाचा अभाव होऊन केवल ज्ञान प्राप्त जीवनात होते. यानंतर 6 गाथा अमृतचंद्र आचार्य सांगणार आहे की रागद्वेष मोहानी दर्शन ज्ञान आणि चारित्र्याचा घात होतो. दर्शन ज्ञान चारित्र हे पुद्गल द्रव्यात नाही. ज्ञान ज्ञेय भिन्न आहे हे जाणल्याने सम्यक दृष्टीना विषयांमध्ये रागद्वेष होत नाही आणि आत्म्यातच अज्ञान दशेने होणारे ते परिणाम आहे. आणि या अज्ञानानेच जीवाचा घात होतो. 6 गाथा या ठिकाणी आलेल्या आहेत. 266 पासून 71 गाथांपर्यंत. दंसननान चरितम किंचि विनत्थी तु अचेतने विषये तम्हा किं घादयदे चेदयिता तेषु विषयेषु. दंसननान चरितम किंचि विनत्थुते अचेतनेकं तम्हा किं घादयदे चेदयिता तं हि कं मामि. दंसननान चरितम किंचि विनत्थि तु अचेतने काये तम्हा किं घादयते चेदयिता तेषु कायेषु. नाणस्य दंसनस्य भणिदो घादो तहा चरितस्य नवितं हिं पोग्गलदौवस्य को विघादो दुनिच्छिट्टो. जीवस्य जे गुणा केयी नत्थि खलु ते परेषु दव्वेषु तम्हा समादिट्टिसो नत्थि रागो दिविषयेषु. रागो दोषो मोहो जीवस्येवय अनन्य परिणामा एदेन कारणेन दु सहादिसु नत्थि रागादी. शेवटचा गाथा की राग द्वेष मोह जीवस्य एव न अनन्य परिणाम आहे, जीवाचे अनन्य परिणाम आहे. आणि एतत् कारणेन ह्या कारणाने सहा दिसू सद्दा दिसू ते स्वभाव रूप आहे आणि राग रूप नाही. हा ही थीम आहे या 6 गाथांची. गाथांचा अर्थ पहा. दर्शन ज्ञान चरित्र चारित्र अचेतन विषये दु. अचेतन विषयांमध्ये तर किंचित देखील नाही, कारण हे आत्म्याचा गुणधर्म आहे आणि म्हणून हे अचेतन द्रव्यामध्ये असत नाही. म्हणून तेसु विषयेसु त्या विषयांमध्ये आत्मा किम घादयदे आत्मा कशाचा घात करेल. स्पष्टीकरण आम्ही नंतर पाहणार आहोत. पहिल्यांदा गाथांचा अर्थ बघून घ्या. नंतर दर्शन ज्ञान चारित्र अचेतन कर्मामध्ये किंचिन मात्र देखील नाही. जर द्रव्य कर्म आहे तर द्रव्य कर्मामध्ये देखील अचेतन द्रव्यात नाही, म्हणजे पुद्गलादी द्रव्यात नाही. नंतर कर्मांवर्गणा कर्मामध्ये देखील ते नाही. आणि म्हणून त्या कर्मांमध्ये आत्मा कशाचा घात करील, कशाचाही घात करणार नाही. दर्शन ज्ञान आणि चारित्र अचेतन कायेमध्ये तर किंचित देखील नाही, म्हणून त्या कायेमध्ये आत्मा कशाचा घात करील, अर्थात घात करण्यायोग्य काही नाही. जेथे ज्ञानाचा दर्शनाचा आणि चारित्र्याचा घात सांगितला आहे
तेथे पुद्गलाचा तर काहीच घात सांगितलेला नाही. जे काही जीवाचे गुण आहे ते निश्चयाने परद्रव्यामध्ये नाही. म्हणून सम्यक दृष्टीला विषयांमध्येच राग नसतो आणि रागद्वेष मोह जीवाचेच अनन्य अभिन्न परिणाम आहे. या कारणाने रागादिक शब्दादिकांमध्ये नाही. रागादी न सम्यक दृष्टी आत्म्यात आहे न जड विषयात आहे. ते अज्ञान दशेत होणारे जीवाचे परिणाम आहे. हेडिंग उत्थानिका पहिल्यांदा आपण बघू की रागद्वेष मोहानी दर्शन ज्ञान चारित्राचा घात होतो. रागद्वेष मोह जेव्हा आत्म्यामध्ये उत्पन्न होतात तेव्हा या आत्म्याच्या गुणांचा घात होतो. दर्शन ज्ञान चारित्र हे पुद्गल द्रव्यामध्ये नाही, आत्म्यामध्येच दर्शन ज्ञान चारित्र आहे. ज्ञेय आणि ज्ञान म्हणजे पर आणि आत्मा हे सर्वथा भिन्न आहे. आणि असं जाणल्यामुळे सम्यक दृष्टीला विषयांमध्ये राग होत नाही. परंतु रागद्वेष हे जड पदार्थामध्ये देखील होत नाही. म्हणजे जर आम्ही पुद्गलादी कर्म आदी जड द्रव्यांमध्ये रागद्वेष होतात का, तर तिथे रागद्वेष होत नाही. आणि जो सम्यक दृष्टी आहे, सम्यक दृष्टीमध्ये देखील रागद्वेष नाही असं आम्ही म्हणतो. मग ते कुठे होतात रागद्वेष? तर रागद्वेष जे होतात ते अज्ञान दशेमध्ये आत्म्यात होणारे परिणाम आहे. म्हणून घात कुणाचा झाला? अज्ञानाने आत्म्याने आत्म्याचाच घात केलेला आहे. अशा तऱ्हेच्या या गाथा या ठिकाणी आहे. म्हणजे या गाथेची थीम ही आहे की हे जे रागद्वेषादी विभाव भाव आहे यामुळे घात कुणाचा होतो? सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये रागद्वेषादिकांचं पर्यायीमध्ये अस्तित्व असलं तरी देखील तो त्याचा स्वामी बनत नाही. आणि म्हणून सम्यक दृष्टी त्याच्यामध्ये ते रागद्वेषादी होत नाही असं म्हणतो. आणि जे अचेतन द्रव्य आहे त्याच्यामध्ये देखील प्रत्यक्षामध्ये रागद्वेष परिणाम होतच नाही, कारण रागद्वेष होणं हा त्याचा स्वभावच नाही. आणि म्हणून हे अज्ञानीच्या जीवनात आहे आणि अज्ञानीचेच रागद्वेष मोह आहे. ही गोष्ट या गाथांमध्ये स्पष्ट केलेली आहे. कारण अज्ञानीच्या जीवनात तो त्या परिणामांसोबत तन्मयतेने स्वतःला तसं अनुभवतो. म्हणून त्याच्या जीवनामध्ये हे परिणाम आहे. निश्चयाने जो ज्यामध्ये असतो तो देखील त्याचा घात झाल्याने घातला जातो. म्हणजे आधाराचा घात झाला असता आधेयाचा घात होतो. निश्चयाने जो ज्यामध्ये असतो तो देखील त्याचा घात झाल्याने घातल्या जातो. आधाराचा घात झाला तर आधेयाचा देखील घात होतो. म्हणजे दिव्यामध्ये प्रकाश आहे आणि दिव्याचा घात झाला असताना प्रकाशाचाही घात होतो. जर दिवा फुटला तर दिवा फुटल्याबरोबर ज्योत देखील मालवते. याचा अर्थ दिव्याचा घात झाला तर प्रकाशाचाही घात झाला. आणि ज्यामध्ये जो आहे त्याचा घात झाल्याने त्याच्या आधाराचाही घात होतो. म्हणजे आधेयाचा घात झाल्याने आधाराचा पण घात होतो. दोन्ही रीतीने लावलेला आहे की आधाराचा घात झाला तर आधेयाचाही घात होतो आणि आधेयाचा घात झाला तर आधाराचा देखील घात होतो. जसं प्रकाशाचा घात झाल्याने दिव्याचा देखील घात होतो. जो ज्यामध्ये नाही तो त्याचा घात झाल्याने घातल्या जात नाही. जर हा नियम आहे, जो ज्याचा आहे त्याच्यात तो देखील त्याचा घात झाल्याने घातला जातो, तर जो ज्याचा नाही त्याचा घात देखील होत नाही. जसे घटाचा घात झाल्याने दिवा घातल्या जात नाही.
तसेच ज्यामध्ये जो नाही तो त्याचा घात झाल्याने घातला. जसा घटामधील दिव्याचा घात झाल्याने घटाचा घात होत नाही. आता आत्म्यावर हे घटित करायचंय की आत्म्याचे ज्ञान, दर्शन आणि चारित्र्य हे धर्म पुद्गलाचा घात झाले असताना देखील घातल्या जात नाही. पुद्गल द्रव्य वस्तू याचा जर घात झाला तर त्यामुळे आत्म्याचा घात कसा काय होऊ शकेल, किंवा आत्म्याच्या ज्ञान, दर्शन, सुख गुणाचा घात त्यामुळे होणार नाही. आणि दर्शन, ज्ञान, चारित्र्याचा घात झाला असताना पुद्गल द्रव्य सुद्धा घातले जात नाही. याप्रमाणे दर्शन, ज्ञान, चारित्र्य पुद्गल द्रव्यामध्ये नाही हे सिद्ध होतं. पहिल्यांदा तर सिद्धी केली की हे जे गुणधर्म आहे हे आत्म्यामध्येच आहे, आणि यासाठी घातले जाणेपणाचं उदाहरण देऊन ही सिद्धी केली की त्याच्यामध्ये जे गुणधर्म असतील ते त्यामुळे घातल्या जातील. जे गुणधर्म त्याच्यात नाहीच आहे ते नष्ट होऊ शकणार नाही. असे जर नसते तर दर्शन, ज्ञान, चारित्र्याचा घात झाला असताना पुद्गल द्रव्याचा आणि पुद्गल द्रव्याचा घात झाला असताना दर्शन, ज्ञान, चारित्र्याचा घात अटळ झाला असता. जर असं मानलं नाही तर एकामुळे दुसऱ्याचा दर्शन, ज्ञान, चारित्र्याचा घात झाला तर पुद्गलाचाही घात झाला म्हटलं असतं, आणि पुद्गलाचा घात झाला तर या गुणांचाही घात झाला असं म्हटलं असतं. असे आहे. म्हणून आचार्य सांगतात की जे काही जीवद्रव्याचे गुण आहे ते सर्वच परद्रव्यामध्ये नाही. सिद्धी करणार आहे की ते गुणधर्म जे जीवाचे आहे ते जीवातच आहे, परद्रव्यामध्ये असणार नाही. असे आम्ही चांगल्या तऱ्हेने पाहतो, प्रतीत करतो. जर असे नसेल तर जीवाच्या गुणाचा घात झाल्याने पुद्गल द्रव्याचा घात अवश्य झाला पाहिजे, आणि पुद्गल द्रव्याचा घात झाल्याने जीव गुणाचा घात अवश्य झाला पाहिजे. यावरून जीव द्रव्याचे गुण पुद्गल द्रव्यामध्ये नाही हे सिद्ध होतं. उदाहरण साधा याचा मतितार्थ हा पाहायचा आहे मला की हे गुणधर्म आत्म्याचे आहे आणि आत्म्याचा घात झाला तर या गुणांचा घात होईल. हे आत्म्याचे गुणधर्म पुद्गलाच्या घातामुळे याच्यामध्ये काहीही नुकसान किंवा फायदा होणार नाही. प्रश्नाला जर असे आहे तर सम्यक दृष्टीला विषयांमध्ये राग कोणत्या कारणाने होईल, तर तो हे जाणून आहे सम्यक दृष्टी की माझं सुख दुःख हे पुद्गलामुळे उत्पन्न झालं नाही, पुद्गलाच्या घातामुळे ते नष्ट पण होणार नाही, तर सम्यक दृष्टीला विषयांमध्ये राग होईल का, अर्थात कोणत्याही कारणाने त्याला राग होणार नाही. याचं स्पष्टीकरण आपण उद्याला पाहूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वच्छायाणम, नमो लोए सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.